तुम्ही जर स्वतःच्या शेतात घर बांधलं असेल तर आत्ताच सावध होण्याची वेळ आली आहे। शेतकऱ्यांच्या घरांसाठी सरकारने एक नवीन नियम लागू केला आहे। आता शेतजमिनीत उभं केलेलं घर पाडलं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शेतात बांधलेली घरं खरंच पाडली जाणार का? काय आहे हा नवीन नियम? लगेच जाणून घ्या। जर तुम्ही जमिनीचे बिगर शेती रूपांतर न करता घर बांधलं असेल, जर तुम्ही शेतकरी आहात आणि शेतीच्या कामाच्या सोयीसाठी रानात घर उभारलं असेल किंवा शेतात राहण्यासाठी एखादं छोटं घर बांधलं असेल, तर या नव्या कायद्यानुसार तुमचं घर धोक्यात येऊ शकतं। शेतजमिनीत बांधलेल्या वास्तूंसाठी एक नवीन कायदा लागू झाला आहे, जो जर तुम्ही वेळीच समजून घेतला नाही तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं। प्रसंगी घर जमीनदोस्त केलं जाईल आणि मोठी कारवाई होऊ शकते। राज्यातील जवळपास 99% शेतकरी हे आपल्या शेतातच घर बांधून वास्तव्य करतात। कोणाचे पक्के आरसीसी बंगले आहेत, तर काही लोक गावाजवळ 2-4 गुंठे जमीन घेतात आणि ती नॉन ॲग्रिकल्चर न करताच तिथे थेट घर बांधून राहतात। आता अशा सर्वच घरांवर हा कायदा लागू होत आहे, त्यामुळे आत्ताच सावध व्हा। हा कायदा नेमका काय आहे? का शेतकऱ्यांच्या घरांवर आता बुलडोझर किंवा JCB चालवला जाणार आहे? गावाकडच्या घरांना तोडून टाकण्याचे आदेश आले आहेत का? कृपया अतिशय लक्षपूर्वक ऐका। शेतजमिनीत बांधलेल्या प्रत्येक घरासाठी हा नवीन कायदा लागू झाला आहे, पण यामध्ये काही विशेष अटी आणि शर्ती आहेत, ज्यामध्ये घराची लांबी आणि रुंदी तसेच तुमच्या घराचा एकूण आकार आता महत्त्वाचा ठरणार आहे। जर तुमच्या घराचं बांधकाम या ठरवून दिलेल्या मर्यादेबाहेर गेलं तर नियमांचं उल्लंघन झाल्यामुळे तुमचं घर तोडलं जाऊ शकतं। सरकारने एक नवीन नियम अंमलात आणला आहे। लांबी रुंदीचे एक गणित निश्चित केलं आहे। त्या गणिताच्या बाहेर जर तुमचं घर जात असेल, जर ते NA प्लॉटमध्ये नसेल, जर ते शेतजमिनीत किंवा गावठाण्याच्या जमिनीत बांधलं असेल आणि तुम्ही थेट घर बांधून राहत असाल, तर या सर्व घरांवर हा कायदा प्रभावी ठरणार आहे। जर तुमच्या घराचं क्षेत्रफळ या नियमाच्या चौकटीबाहेर गेलं तर तुमच्या घरांवर कारवाई होणार आणि घर पाडलं जाणार हे निश्चित आहे। मग प्रश्न उरतो की किती लांबी रुंदी असल्यास तुमचं घर सुरक्षित राहणार? किती क्षेत्रफळ असल्यावर ते वाचणार आहे? किती क्षेत्रफळाच्या वर तुमचं बांधकाम असेल तर ते पाडलं जाणार? प्रत्येक घराच्या जागेला NA करण्याची गरज आहे का? कोणत्या लोकांचं घर राहणार आणि कोणाचं पाडलं जाणार? हा व्हिडिओ आता अत्यंत काळजीपूर्वक पहा, कारण नियम नुकताच लागू झाल्यामुळे बऱ्याचशा लोकांना याची पुसटशीही कल्पना नाही। कारण लक्षात घ्या, जर हा नियम व्यवस्थित पाळला नाही तर तुमच्या उभ्या आयुष्याची जमापुंजी लावून बांधलेलं घर एका क्षणात मातीमोल होऊ शकतं। त्यामुळे जर तुमच्या घरावर प्रेम असेल, जर तुमचं घर तुम्हाला वाचवायचं असेल, तर लक्षपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या कायद्याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत, ज्याचा थेट संबंध तुमच्या घराशी आहे। राज्यातील प्रत्येक घरासाठी एक नवीन नियमावली लागू झाली आहे। त्यातल्या त्यात जी घरं शेतजमिनीत बांधली आहेत त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे। मग जे शेतकरी आहेत ते शेतात काम करण्यासाठी तिथेच घरं बांधतात, किंवा असे काही लोक आहेत जे गावात 2-4 गुंठे जागा घेऊन त्याचे अकृषिक रूपांतर न करताच, म्हणजे नॉन ॲग्रिकल्चरमध्ये कन्वर्ट न करताच त्यात घरं बांधत असतील, तर त्यांच्यासाठी लांबी रुंदीचा एक नियम आला आहे। तुमच्या घराची लांबी रुंदी किंवा तुमच्या घराची साईज, तुमच्या घराचा एरिया किंवा तुमच्या घराचं एकूण क्षेत्रफळ जर या नियमाच्या बाहेर गेलं आणि जर तुमचं घर शेत जमिनीवर असेल, तर त्या जमिनीतलं ते घर जमीनदोस्त होऊ शकतं, ते पाडलं जाऊ शकतं। मग कारवाई नक्की काय होणार? कशा पद्धतीने नियम लावले आहेत? लक्षपूर्वक पहा। तर किती लांबी रुंदी असल्यावर तुमचं घर वाचणार हे सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो। एक नवीन नियम ज्याचा संबंध तुमच्या घराशी आहे, तुमच्या जमिनीशी आहे आणि तुमच्या भविष्याशी आहे। जर तुम्ही शेतकरी असाल, शेतात बंगला बांधला असेल, फार्म हाऊस बांधलं असेल किंवा शहरातून गावात आला असाल आणि गावात 2-3 गुंठे जमीन घेतली असेल, जी मुळात शेतजमीनच आहे, आणि तिला नॉन ॲग्रिकल्चरमध्ये ट्रान्सफर न करता डिरेक्ट घर बांधलं असेल, बंगला बांधला असेल, तर सावध राहा। किंवा जर तुम्ही भविष्यात जागा घेऊन घर बांधण्याचा विचार करत असाल, तर लक्षपूर्वक हा कायदा तुम्ही आधी समजून घ्या, अन्यथा तुमचं घर पाडलं जाऊ शकतं। आता तुम्ही म्हणाल, हे कसं काय शक्य आहे? तुम्ही म्हणाल, सगळ्यांचीच घरं तशी आहेत, मग त्या सगळ्यांचं काय होणार? तर पहा, 90% लोकांनी ॲग्रिकल्चर जमिनीवरच घरं बांधलेली आहेत। पण लक्षात घ्या, काही लोकांनी गावात जागा घेऊन घरं बांधली आहेत, तर त्यांच्या सगळ्यांसाठी ही मोठी धोक्याची घंटा आहे। आता नव्या नियमानुसार तुमच्या घरांची लांबी रुंदी जर या मर्यादेच्या पुढे जात असेल, तर तुमच्या घरावर कारवाईचा आदेश दिला जाऊ शकतो। नव्या कायद्यानुसार नेमकं घराचं क्षेत्रफळ किती असायला हवं, किती क्षेत्रफळाच्या वरती गेल्यावर तुमच्या घरावर कारवाई होऊ शकते, हे लवकरात लवकर आता तुम्ही पाहून घ्या।
पहा, आपल्यापैकी अनेकांनी शेतात घर बांधलं आहे, बंगला बांधलेला आहे. विशेषतः जे लोक शहरात राहतात ते शहरातल्या गोंगाटापासून किंवा गावातल्या गर्दीपासून दूर जाऊन निसर्गाच्या सानिध्यात शांततेत राहण्याची इच्छा बाळगतात. त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही महत्त्वाचे कायदेशीर नियम आता लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. पहा, शेतजमीन ही प्रामुख्याने शेतीच्या वापरासाठी असते. तिला सरकारने फक्त शेती करण्याची परवानगी दिलेली असते. त्यामुळे आता त्या जमिनीवर थेट कोणतंही रहिवासी बांधकाम किंवा व्यावसायिक बांधकाम केल्यास ते बेकायदेशीर ठरणार आहे. पहा, तुमची जी शेतजमीन आहे म्हणजेच ॲग्रिकल्चर लँड आहे, त्या जमिनीवर कोणतंही बांधकाम हे 100% बेकायदेशीर ठरणार आहे असा कायदा सांगतो. मग अशावेळी संबंधित बांधकामावर स्थानिक प्रशासन कारवाई करून ते पाडण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे शेतजमिनीवर बांधकाम करायचं असल्यास सर्वप्रथम त्या जमिनीचं नॉन ॲग्रिकल्चर म्हणजेच NA म्हणजेच बिगर शेती वापरासाठी रूपांतर करावं लागतं. हे केल्याशिवाय कोणतंही बांधकाम, मग ते छोटं असो नाही तर मोठं असो, ते नियमबाह्य ठरत असतं. आता तुम्ही म्हणाल, NA करणं म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत NA करणं म्हणजे जमिनीचा प्रकार बदलणं. शेतीसाठी असलेली जमीन बिगर शेती कामासाठी वापरायची परवानगी घेणं, यालाच आपण इंग्लिशमध्ये NA करणं असं म्हणतो. NA प्रक्रियेसाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते, ज्यामध्ये 7/12 उतारा, फेरफार नोंद, जमीन वापर नकाशा, ग्रामपंचायत किंवा नगरपालिका यांचे ना हरकत प्रमाणपत्र अशी सगळी कागदपत्र घेऊन तुम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन तुमच्या शेतजमिनीची बिगर शेती जमिनीची परवानगी मिळवू शकता. यासाठी अधिकृत अर्ज करावा लागतो आणि या प्रक्रियेनंतरच तुम्हाला घर बांधण्याची परवानगी मिळते. मग नेमकं NA कोणाला करावं लागणार आणि कोणाला नाही करावं लागणार? कोणाचं घर तुटणार आणि कोणाचं घर राहणार? लांबी रुंदीचा नियम काय आहे? आता पहा, अतिशय महत्त्वाच्या विषयाकडे आपण वळतोय. आता जर NA करायचं असेल तर पूर्वीची प्रक्रिया खूप किचकट होती, पण ती महाराष्ट्र शासनाने आता खूप सोपी केली आहे. 2023 या प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टम या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. या ऑनलाईन प्रणालीद्वारे NA प्रमाणपत्र, बांधकामाची परवानगी, विकास परवाने इत्यादी गोष्टी डिजिटल स्वरूपात आता मिळू लागल्यात. त्यामुळे पूर्वी कार्यालयात अनेक खेटे किंवा चक्रा माराव्या लागायच्या. आता त्याची गरज अजिबात राहिलेली नाही. जर तुम्ही NA प्रक्रिया पूर्ण न करता शेतजमिनीवर घर बांधलं तर त्या बांधकामाला कोणताही कायदेशीर आधार उरत नाही. त्यामुळे संबंधित बांधकामावर कारवाई होऊन ते पाडण्यात येऊ शकतं. शिवाय दंडात्मक कारवाईचा सामनाही करावा लागू शकतो. त्यामुळे शेतीच्या जमिनीवर घर किंवा बंगला बांधण्याआधी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं, शासनाची परवानगी घेणं आणि नियमाने पुढे जाणं हेच सगळ्यात महत्त्वाचं आणि सुरक्षित पाऊल असतं. आता तुमच्या मनात एक प्रश्न घोळत असेल की NAची जी प्रक्रिया आहे ती आता आवश्यक आहे, हे समजलं. पण प्रत्येकालाच NA करावं लागणार का? सर्वच घरांना NA करण्याची गरज आहे का? की काही वेगळा नियम आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घराची जी साईज आहे किंवा लांबी रुंदी आहे यानुसार हे ठरतं. आपण ते सुरुवातीला सांगितलं होतं. पण मग तो नियम नेमका कोणता आहे? कोणत्या साईजच्या पुढे गेल्यावर आपलं घर पाडलं जाणार? किती कमी साईज असल्यावर ते सुरक्षित राहणार? नियम नेमकं काय सांगतो? अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण वळत आहोत. पहा, तुम्ही जर पूर्वी घर बांधलेलं असेल तर आता ते पाडणार का राहणार हे कसं कळणार? तर तुमच्या लांबी रुंदीमध्ये याचं उत्तर सामावलेलं आहे. आता पहा, सुरुवातीला आम्ही सांगितलं होतं की नियम अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही नियम व्यवस्थित ऐकला नाही तर तुमचं घर पाडलं जाऊ शकतं. शेतजमिनीवर किती बांधकाम करण्याची परवानगी आहे यासाठी महाराष्ट्राने काही नियम पूर्वीच लागू केले आहेत. शेतजमिनीवर घर बांधू शकतो का? तर याचं उत्तर आहे हो. आता बऱ्याचशा लोकांचा प्रश्न आहे, मग शेतात घर बांधायचं की नाही? तर याचे उत्तर आहे हो, कारण की महाराष्ट्र सरकारने याला सूट दिलेली आहे. पहा, शेतजमिनीवर घर बांधणं हे पूर्वी पूर्णतः बेकायदेशीर होतं. पण सरकारच्या लक्षात आलं की बऱ्याचशा शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी शेतामध्ये जावं लागतं, राहावं लागतं. त्याकरिता शेतीत घर बांधावं लागतं. शेती करण्यामध्ये बऱ्याच वेळा अडचणी येतात. तिथे राहिल्याने सुलभता येते. त्यामुळे सरकारने थोडीशी सूट दिली. मग ही सूट कशा पद्धतीने दिली? तर पहिली अट आहे पहा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये तुम्ही जर मोडत असाल तर तुम्हाला शेतजमिनीसाठी इथे बांधकाम करण्याचे पर्याय मिळतील. त्यासाठी अट आहे FSIची, म्हणजे फ्लोर स्पेस इंडेक्स. तुमचा फ्लोर स्पेस इंडेक्स 1 या मर्यादेपेक्षा जास्त नसेल तर तुम्हाला घर बांधता येईल.
त्यानंतर आता पहा, जर जमिनीचं क्षेत्रफळ तुमचं 0.40 ते 0.60 हेक्टरमध्ये असेल, म्हणजे 1 एकरापासून 1.5 एकरापर्यंत असेल, 1 ते 1.5 एकर, तर तुम्हाला 150 चौरस मीटरचं बांधकाम तुम्ही करू शकता. 150 चौरस मीटर म्हणजे साधारण 1614 चौरस फुटाच्या अंतर्गत तुम्ही बांधकाम करू शकता. त्यासाठी तुमची जमीन 1 एकरापासून 1.5 एकराच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुमची शेतजमीन जास्त असेल, म्हणजे ती 1.5 एकरापेक्षा जास्त असेल, तर तुम्ही 4300 स्क्वेअर फुटापर्यंत म्हणजे 400 चौरस मीटरपर्यंत बांधकाम त्यामध्ये करू शकता. म्हणजे थोडक्यात तुम्ही 1600 चौरस फुटांपासून 4300 चौरस फुटांपर्यंत तुम्ही बांधकाम करू शकता. जर तुमची जमीन 1 ते 1.5 एकराच्या आतमध्ये किंवा 1.5 एकरापेक्षा जास्त असेल, तर अशा प्रकारे हे कायदेशीर नियम त्या ठिकाणी असणार आहेत, अन्यथा तुमच्यावर कारवाई होणार. ही माहिती पूर्णतः इंटरनेटवरील उपलब्ध स्रोतांवरून आम्हाला त्या ठिकाणी मिळालेली आहे. तुम्ही जर कमर्शियल पर्पजसाठी म्हणजे व्यावसायिक तत्वासाठी जर शेतीमध्ये एखादं घर बांधलं असेल किंवा त्यामधून तुम्ही पैसे कमवत असाल, हॉटेल, लॉज वगैरे, तर ते 100% बेकायदेशीर ठरतं. पण तुम्ही तुमच्या स्वतः राहण्यासाठी, शेतीची अवजारे ठेवण्यासाठी, बियाणे, खते, औषधे, धान्य ठेवण्यासाठी घर बांधलं असेल तर ते कायदेशीर आहे आणि वर सांगितलेल्या क्षेत्रफळाच्या आतमध्ये जर असेल तर तुम्हाला काहीही घाबरण्याचं कारण नाही. पण जे गावातले लोक फक्त 1 गुंठा घेतात, 2 गुंठे घेतात, 3 गुंठे घेतात, तर तिथे जर त्यांनी पूर्ण तो गुंठा जर अक्वायर केला, म्हणजे उदाहरणार्थ 1 गुंठा जर जागा घेतली गावामध्ये जी शेतजमीन आहे आणि जिच्यावर पूर्ण उदाहरणार्थ 700-800 स्क्वेअर फूट किंवा 900 स्क्वेअर फूट जर घर बांधलं, तर मग ते नक्की कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे, हा प्रश्न नक्कीच निर्माण होत असतो. तर नक्की तुमचं याच्यावर काय मत आहे? कारण की बऱ्याचशा लोकांनी गावात शेतजमिनीवरच घरं बांधलेली आहेत, म्हणजे त्या घरासाठी त्या जमिनीचा प्रकार बदलला नाही, पण आहे त्या प्रकारातच घर बांधलं. तर तुमचं नेमकं याच्यावर काय मत आहे? नक्की कमेंट करून तुम्ही कळवायचं आहे. तुमचं घर शेतात आहे की गावात आहे? तुमच्या घरांवर कारवाई होऊ शकते का? तुमच्या गावात अशा प्रकारची कारवाई सुरू झाली आहे का? या नियमांविषयी तुमचं काय मत आहे? नक्की कमेंट करून कळवायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. या नियमांविषयी तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत नक्की त्या कमेंटमध्ये नोंदवा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांना आणि नागरिकांना ही व्हिडिओ पाठवायला विसरू नका. धन्यवाद.